अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्या विरोधातील सगळे आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने मागे घेतले। त्यामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य खटला कायमस्वरूपी बंद झालाय। अदानींविरोधातील आरोप सिद्ध होणार नाहीत असा निष्कर्ष वकिलांनी काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। गौतम अदानी यांनी $60 लाख आणि सागर अदानी यांनी $1.20 कोटी भरण्याचं मान्य केलंय आणि त्यासाठी त्यांना आपण कोणतेही गैरकृत्य केल्याचं स्वीकारणं किंवा नाकारणं गरजेचं नाहीये। यानंतर इराणमधून एलपीजी आयात करून अमेरिकी निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेच्या अर्थविभागाच्या ऑफिस ऑफ फॉरेन असेट कंट्रोलनं मागे घेतलेला आहे। त्यासाठी अदानी समूहाने तपासामध्ये व्यापक सहकार्य करण्याचं मान्य करण्यासोबतच स्वतःहून काही माहिती सांगितली आहे। तसंच $27.50 कोटी भरण्याचंही मान्य केलंय। यामुळे गौतम अदानी, सागर अदानी आणि अदानी समूहाविरोधात अमेरिकेतील विविध नियामक आणि कायदेशीर तपास गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बंद करण्यात आलेत। गेल्या आठवड्यात यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधातील सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू केलेली कायदेशीर कारवाई थांबवलेली आहे। दरम्यान या संपूर्ण केसमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। गौतम अदानी आणि अमेरिकेत अखेर तडजोड झाली आहे। निर्बंध असूनही इराणकडून गॅस खरेदी केल्याचं हे प्रकरण होतं। 275 दशलक्ष डॉलरवरती अंतिम समझोता निश्चित झालाय। नोव्हेंबर 2023 ते जून 2025 दरम्यानचं हे प्रकरण आहे। अदानींनी दुबईच्या व्यापाऱ्याकडून एलपीजीची खरेदी केली होती। व्यापाऱ्यानं वायू ओमान आणि इराकचा सांगितला, पण प्रत्यक्षात इराणहून आणला। मुंद्रा बंदरावर ही खेप आली होती। नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं। अमेरिकेच्या न्याय विभागाने अदानींवरचे आरोप हटवले। अदानींवरती आरोप झाल्यानंतर त्याचे भारतामध्ये देखील बरेच पडसाद उमटले होते। दरम्यान यावरती खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी काय म्हटलंय पाहूया। मोदींनी सांगितलेलं आहे, तुम्हाला गरीब व्हावं लागेल। आता मी श्रीमंत आहे। अडाणीचे खटले काढून घेतले अमेरिकेतून। अडाणीवर जे खटले सुरू होते अमेरिकेत ते मोदींनी काढून घेतले। त्यासाठी काय तडजोडी झाल्या हे त्यांना माहिती, देशाला माहीत नाही। पण गौतम अदानीवरचा खटला मात्र मोदींनी काढून घेतला। पण महाराष्ट्रात, देशामध्ये असंख्य लोक खोट्या गुन्ह्याखाली ज्यांना पकडलेलं आहे, मग ईडी असेल, सीबीआय असेल, ते तुरुंगात आहेत। त्यांचा न्याय कोणी करायचा? अडाणीचा न्याय होतो जागतिक पातळीवर, पण आम्हाला न्याय मिळत नाही शिवसेनेला सुप्रीम कोर्टात। हां